Hello students, welcome to this online lecture. I am Miss Ankita Jadhav. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कोणतं युनिट स्टार्ट केलं होतं? तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स कोणतं युनिट? तर प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स विम्याची तत्त्वे हे युनिट स्टार्ट केलं होतं. मग विम्याची तत्त्वेमध्ये विम्याची कोणकोणती तत्त्वे आहेत बाळांनो? तर विम्याची प्राथमिक तत्त्वे आणि विम्याची दुय्यम तत्त्वे अशी विम्याची 2 तत्त्वे आहेत. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला 4.1 काय दिलेलं आहे सिलेबसमध्ये? तर 4.1 दिलेला होता इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट. इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? तर विमा करार. मग विमा करार अभ्यासत असताना फर्स्ट ऑफ ऑल आपण काय अभ्यासलं? विमा म्हणजे काय अभ्यासलं. मग विमा म्हणजे काय? तर आपलं जे होणारं नुकसान असतं, मग कशाचंही आपल्या बाबतीत होणारं नुकसान असेल त्याची भरपाई देण्याची हमी कोण देत असतं? तर विमा देत असतो. मग विमा करारामध्ये किती प्रकार असतात कराराचे? तर पर्सनल इन्शुरन्स असतो, गॅरंटी इन्शुरन्स असतो, ओके, प्रॉपर्टी इन्शुरन्स असतो म्हणजे मालमत्ता विमा असेल, व्यक्तिगत विमा असेल, त्याचप्रमाणे हमी विमा असेल. मग त्याच्यामध्ये देखील सब पॉईंट असतात. मग व्यक्तिगत विमामध्ये आपला स्वतःचा आयुर्विमा असेल, ओके, व्यक्तिगत अपघात विमा असेल, स्वास्थ्य विमा असेल. मग ह्या सगळ्या विम्यांचा अभ्यास केल्यानंतर आपणाला विमा करार ही संकल्पना लक्षात येते. मग विमा म्हणजे काय ते अभ्यासलं आपण. मग विमा म्हणजे काय ते आत्ता सांगितलं. मग विमा करार हा किती व्यक्तींमध्ये असतो बाळांनो? तर विमा करार हा 2 पक्षांमध्ये असतो. मग पहिला पक्ष कोणता होता? तर पहिला पक्ष विमेदार असतो आणि दुसरा पक्ष असतो विमा कंपनी. मग ह्या दोन्ही पक्षांमध्ये काय होतो? एक लेखी करार होतो. का होतो तो लेखी करार? तर त्या व्यक्तींचा एकमेकांवर विश्वास असल्या पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये जे काही बोलणं होईल ते समान झालं पाहिजे. म्हणजेच काय? तर त्या दोघांची मतं एकच आली पाहिजेत. एका व्यक्तीचं मत वेगळं आलं आणि दुसऱ्या व्यक्तीचं मत वेगळं आलं तर त्यांच्यामध्ये करार होऊ शकत नाही. म्हणून साठी काय लागतं? तर त्या दोघांचा एकमेकांवर विश्वास असला पाहिजे. त्याचप्रमाणे त्या व्यक्ती दोन असतील त्यांच्यामध्ये जे बोलणं होणार आहे ते समान आलं पाहिजे, सेम आलं पाहिजे, तरच त्यांच्यामध्ये काय होऊ शकतो? तर हा करार होऊ शकतो. त्याचप्रमाणे मग विमा कराराचा अर्थ काय? तर विमा करार हा दोन्ही पक्षातील करार आहे. यामध्ये एक पक्ष कोणता असतो? विमा कंपनी. ती काय करते विमा कंपनी? तर जो काही विमा हप्ता असेल, बघा, विम्याचा जो काही हप्ता असेल त्याच्या मोबदल्यात दुसऱ्या पक्षाला, म्हणजे दुसरा पक्ष कोणता? तर विमेदार असतो. मग तो दुसरा पक्ष म्हणजे विमेदार त्याला त्याच्या बाबतीत एखादी जर घटना घडली तर त्याचं त्या घटनेमध्ये जर काही नुकसान झालं तर त्याची भरपाई देण्याची हमी कोण देत असतं? तर ही विमा कंपनी देत असते. किंवा त्या व्यक्तीला जर काही त्या आर्थिक मदत करताना जर काही रक्कम द्यायची असेल तर ती रक्कम देण्याचं काय करत असते? विमा कंपनी मान्य करत असते, त्या व्यक्तीला हमी देत असते. ओके, कोणत्या व्यक्तीला? तर ती दुसरी व्यक्ती आहे, दुसरा पक्ष करारामध्ये. ती कोणती व्यक्ती आहे? तर विमेदार. ओके, मग नेक्स्ट काय अभ्यासला आपण? तर विम्याचा लाभ घेण्यासाठी 2 पक्षामध्ये झालेल्या करारास विमा करार असे म्हणतात. एवढंच लक्षात ठेवायचं. विमा करार म्हणलं की 2 पक्ष असतात. पहिला पक्ष असतो तो विमा कंपनी आणि दुसरा पक्ष असतो तो विमेदार. मग विमा कंपनी काय करते? आत्ता सांगितल्याप्रमाणे की विमा कंपनी काय करते? विशिष्ट मोबदल्यामध्ये, विमा हप्त्याच्या मोबदल्यात दुसऱ्या पक्षाला म्हणजे विमेदाराला विशिष्ट रक्कम देण्याचे मान्य करत असते. ओके, त्यानंतर काय अभ्यासलं? तर आयुर्विमा करार. मग आयुर्विमा करारामध्ये काय सांगितलेलं? तर विशिष्ट मुदतीसाठी हा करार केला जातो, हा विमा करार केला जातो.
मग मुदतीपूर्वी आणि मुदतीनंतर हयात विमेदारास किंवा विमेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास हमी रक्कम देण्याचे करारात मान्य केलेले असते. बघा, एखादी व्यक्ती, घरातली एखादी व्यक्ती जर एक्सपायर झाली आणि तिचं जर कोण वारस असेल तर त्या व्यक्तीला काय केलं जातं, तर त्या व्यक्तीला त्या वेळेची रक्कम दिली जाते. त्याचं जेवढं झालं आहे नुकसान त्याच्या निम्मी दिली जाते. ओके. त्याचप्रमाणे नेक्स्ट काय अभ्यासत होतो आपण, तर विमा कराराचे स्वरूप अभ्यासत होतो. मग विमा हा कसला आहे बाळांनो, तर विमा हा कायदेशीर करार आहे. तो कोणत्या करार कायद्यानुसार ठरतो, तर विमा करार हा भारतीय करार कायद्यानुसार ठरत असतो. मग त्यामध्ये कलम 10 असेल, भारतीय करार कायद्यामध्ये कलम 10 मधील सर्व तरतुदी त्यास लागू होतात. कोणास लागू होतात, तर विमा करारास त्या कलम 10 मधील सर्व तरतुदी लागू होत असतात. मग या तरतुदीवरून विमा कराराचे स्वरूप आपल्याला काय दिलेलं होतं ते आपण अभ्यासत होतो. ओके. मग पहिला आपला जो विमा कराराचे स्वरूप मधील फर्स्ट पॉईंट आहे, 2 पक्ष, तो आपला अभ्यासून झालेला होता. ओके. तरी देखील आपण रिवाइज करूया. काय सांगितलं ह्याच्यामध्ये, तर भारतीय करार कायद्यानुसार कोणत्याही करारात किमान 2 पक्ष असावे लागतात. बघा, विमा करार कसा आहे बाळांनो, तर विमा करार हा भारतीय करार कायद्यानुसार चालतो. मग भारतीय करार कायदा काय सांगतो, तर भारतीय करार कायद्यानुसार कोणताही करार करायचा असेल तर तो एकट्यामध्ये चालत नाही, तर तो 2 पक्षांमध्ये असावा. म्हणजे काय, तर किमान त्या करारामध्ये 2 पक्ष असावेत. मग विम्यामध्ये संभाव्य नुकसानीची शक्यता असणारा व विम्याचा लाभ घेऊ इच्छिणारा म्हणजेच विमेदार एक पक्ष असतो. बघा, आत्ताच सांगितल्याप्रमाणे विम्याचा लाभ घेणारी व्यक्ती कोण, तर विमेदार, आणि तो लाभ देणारी व्यक्ती कोण, तर ती विमा कंपनी. मग असे 2 पक्ष विमा करारामध्ये असतात. तसेच विम्याचा लाभ देणारी, बघा खाली एक वाक्य दिलेलंच आहे, विम्याचा लाभ देणारी म्हणजे जोखीम स्वीकारणारी कोणती व्यक्ती किंवा दुसरा पक्ष म्हणजे विमा कंपनी. बरोबर. मग नेक्स्ट काय आहे विमा कराराच्या स्वरूपाचा सेकंड पॉईंट, तो आपण अभ्यासूया. ओके. तर नेक्स्ट पॉईंट आहे लेखी करार. बघा, इंट्रोडक्शन सांगताना किंवा डेफिनेशन सांगताना हा लेखी करार असतो हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं. काय होतं वाक्य ते, तर कोणताही करार करायचा असेल तर तो दोन्ही पक्षांमध्ये लेखी असावा. ओके. तो करार एकमेकांच्या विश्वासावर अवलंबून असतो. 2 व्यक्ती असतील आणि त्यांचा एकमेकांवर जर अजिबातच विश्वास नसेल तर तो करार होऊ शकत नाही. त्या कराराला अजिबात काडीमात्र मोल नाही. जर त्या व्यक्तींचा एकमेकांवर विश्वास असेल तरच हा करार होऊ शकतो. त्यासाठी, आणि जर करार नाही केला तर ती व्यक्ती नंतर बदलली तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. त्यासाठी काय करावं लागतं, तर या 2 पक्षांमध्ये लेखी करार करावा लागत असतो. त्यासाठी तो लेखी करार करावा लागतो. ओके. बघा, ह्याच्यामध्ये काय सांगितले, कोणताही करार हा कायदेशीर ठरण्यासाठी तो लेखी असावा लागतो. भारतीय करार कायद्यानुसार काय करावं लागतं, तर हा विमा करार करावा लागत असतो. मग कोणताही करार करायचा असला मग तो कसा असतो बाळांनो, तर लिगली असतो. कोणताही करार, बघा आपल्या रिअल लाईफमध्ये देखील कोणतंही लिगल काम करायचं असेल तर ते स्टॅम्पवर वगैरे लिहून घेतलं जातं. नेक्स्ट काय सांगितले, तर विम्यामध्ये विमेदार विमा घेण्यासंबंधी छापील प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर करतो. विम्यामध्ये काय, तर विमेदार विमा घेण्यासंबंधी छापील प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर करतो. बघा, विमेदार काय करतो, तर त्याला इन्शुरन्स काढायचा असेल तर ती व्यक्ती काय करते, विमा कंपनीकडे त्याचा प्रस्ताव सादर करत असते. कशासाठी, तर विमा काढण्यासाठी.
त्या प्रस्तावाची छाननी करून विमा कंपनी प्रस्ताव स्वीकारल्याची लेखी सूचना विमेदाराला देते. यालाच प्रस्तावाची स्वीकृती असे म्हणतात. बघा, मग त्या व्यक्तीने जर विमा कंपनीकडे विमा उतरवण्यासाठी दिला तर तो जो प्रस्ताव केलेला असतो त्या प्रस्तावाची काय करते विमा कंपनी छाननी करून प्रस्ताव स्वीकारल्याची लेखी सूचना विमेदाराला देते. म्हणजेच ती व्यक्ती काय करते का, म्हणजे विमा कंपनी असंच ओरली हे करत नाही किंवा त्यांना लेखी लिहून देत असते. म्हणजेच काय तर त्यांनी त्यांची स्वीकृती केलेली आहे. म्हणजेच त्यांनी जो प्रस्ताव केलेला आहे, कोणी तर विमेदाराने जो प्रस्ताव केलेला आहे विमा घेण्यासंबंधीचा, तो काय करते विमा कंपनी, तर तो प्रस्ताव स्वीकारून तो स्वीकारल्याची लेखी सूचना विमेदाराला देत असते. विमा करार कसा झालेला असतो, लेखी. मग ते सगळ्या ज्या गोष्टी तिथून पुढं होतील त्या लेखीच होत असतात. त्यालाच काय म्हणतात तर प्रस्तावाची स्वीकृती असे म्हणतात. या वाक्यामधूनच आपल्याला अर्थ समजून येतो. या प्रक्रियेमध्ये हक्क व जबाबदाऱ्या यांची निर्मिती होते, म्हणून विमा करार लेखी असावा लागतो. या प्रक्रियेमध्ये काय, हक्क व जबाबदाऱ्या यांची निर्मिती होते. तर विमा करार करायचा असेल तर त्याच्यामध्ये हक्क आणि जबाबदाऱ्या तेवढ्याच जास्त असणार. ओके, मग त्याची निर्मिती होते म्हणून विमा करार लेखी असावा लागतो. नेक्स्ट काय सांगितलं आहे, थर्ड पॉईंट आहे प्रतिफल. प्रतिफललाच काय म्हणलं जातं, तर प्रतिफललाच विमा हप्ता असे म्हणले जाते. ओके, मग ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर विमा कंपनी अनपेक्षित संकटामुळे उद्भवणारे हानीची भरपाई करण्याची जबाबदारी स्वीकारते. हे आपल्याला फर्स्ट टॉपिकपासून किंवा सेकंड टॉपिकपासून हे ऐकत आलो आहे, अभ्यासत आलो आहे. ओके, मग विमा कंपनी काय करते, प्रत्येक मानवाला किंवा प्राणी असेल, व्यक्ती असेल, पशु असतील, त्यांना माहिती आहे का की मला आत्ता माझ्यावर संकट येणार आहे, मला ह्या संकटाला फेस करावं लागणार आहे, मला त्या संकटाला फेस करावं लागणार आहे. तर याची कल्पना कुठल्याच व्यक्तीला, पशुला, प्राण्याला नसते. कोणत्याही वेळी कुठेही आपल्याला कधीही काहीही होऊ शकतं. मग ते आपल्याला जर कधीही काहीही झालं तर त्यामध्ये आपल्याला दुखापत होऊ शकते, अपंगत्व येऊ शकतं. ओके, मृत्यू येण्याची दाट शक्यता असते. मग हे जे आपल्या अशा अनपेक्षित ज्या घटना घडतात किंवा संकटं उद्भवतात त्यामध्ये आपलं प्रचंड मोठं नुकसान होत असतं किंवा आपल्या कुटुंबावर त्याचा मोठा डोंगर कोसळत असतो. मग त्या आपल्या झालेल्या नुकसानाची, हानीची भरपाई करण्याची हमी कोण देत असतं बाळांनो, तर विमा कंपनी देत असते. यासाठी विमा कंपनीकडून काही ठराविक मोबदला घेते. यालाच प्रतिफल किंवा करार मूल्य असे देखील म्हणले जाते. बघा, त्यासाठी विमा कंपनीकडून काही ठराविक मोबदला घेते, त्यालाच काय म्हणतात, प्रतिफल म्हणतात किंवा विमा हप्ता म्हणतात किंवा करार मूल्य म्हणतात. बघा, प्रतिफल ह्या शब्दाला किती अर्थ आहेत, तर प्रतिफल या शब्दाला 2 अर्थ आहेत एक्स्ट्रा. करार मूल्य आणि विमा हप्ता असे 2 अर्थ आहेत. ओके, विम्यात विमेदार हे प्रतिफल विमा हप्त्याच्या स्वरूपात विमा कंपनीस देतो. विमेदार काय करतो, तर हे प्रतिफल किंवा विमा हप्ता किंवा करार मूल्य विमा हप्त्याच्या स्वरूपात विमा कंपनीस देतो. म्हणजे त्याने जर काही इन्शुरन्स वगैरे काढला असेल तर त्याचा जर हप्ता भरायचा असेल तर तो काय करतो, त्याला जे मिळालेलं असतं प्रतिफल किंवा तो विमा हप्ता, तो काय करतो, विमा कंपनीस देतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणता आहे आपला, चौथा, तर करार पात्रता. आता करार पात्रता म्हणजे काय, तर करार कायदेशीर ठरण्यासाठी करार करणाऱ्या व्यक्ती करार पात्र असाव्या लागतात. बघा, करार कायदेशीर ठरण्यासाठी कोणताही करार करायचा असेल बाळांनो तर तो कसला असतो, तर लिगलीच असतो. कोणताही करार कसा असतो, तर कायदेशीरच असतो. मग तो करार करण्यासाठी ती करार करणारी व्यक्ती करारपात्र असावी. करारपात्र असावी म्हणजे काय, तर ती
करारात समाविष्ट होणारी व्यक्ती असावी लागते. ओके. कशी तर कायद्याने. त्याचप्रमाणे ती शिकलेली असली पाहिजे, सज्ञान असली पाहिजे, सुबुद्ध असली पाहिजे, ती वेडी नसली पाहिजे, भ्रमिष्ठ नसली पाहिजे. वेडी नसली पाहिजे म्हणजे काय तर दगडी मारणारी नसली पाहिजे. म्हणजेच काय तर त्या व्यक्तीला त्या करारामध्ये आपण पडलोय तर त्या कराराचे सगळे नियम माहिती असले पाहिजेत. ओके. त्याचप्रमाणे अटी माहीत असलेल्या पाहिजेत. त्या कराराचे महत्त्व माहिती असलं पाहिजे. त्या करारामध्ये काय काय केलं जातं. त्याचप्रमाणे त्या करारामुळे स्वतःवर काय परिणाम होतील ते त्या व्यक्तीला सहन करता आले पाहिजेत. त्या होणाऱ्या परिणामांची, कशाच्या परिणामांची तर कराराच्या होणाऱ्या परिणामांची त्या व्यक्तीला पूर्ण कल्पना असली पाहिजे. मग ती व्यक्ती त्याचप्रमाणे दिवाळखोर असू नये, इन्सॉल्वंट असू नये. ओके. त्याचप्रमाणे अज्ञान व्यक्तीला बघा पुढे काय सांगितले, अज्ञान व्यक्तीला तिच्या पालकाच्या साहाय्याने करारात सहभागी होता येते. बघा, जी शिकलेली व्यक्ती नसते, अज्ञान असते, त्या व्यक्तीला तिच्या पालकांच्या साहाय्याने म्हणजे पालकांच्या पॅरेंट्स थ्रू तिला करारात सहभागी होता येऊ शकतं. करारातील दुसरा पक्ष म्हणजे विमा कंपनी. ही कसली असते बाळांनो तर कृत्रिम. विमा कंपनी ही करारातील दुसरा पक्ष असतो. तो कसा असतो तर कृत्रिम व्यक्ती असते ती. ती कायदेशीर नोंदणी प्राप्त असावी. मग ही कृत्रिम व्यक्ती कशी असली पाहिजे तर कायदेशीर नोंदणी प्राप्त असली पाहिजे. ओके. कोणता पॉईंट अभ्यासला आपण तर करार पात्रता. समजला. तर करार पात्र व्यक्ती करारात तो करार करताना ती व्यक्ती कशी असली पाहिजे तर वेडी नसली पाहिजे, सुबुद्ध असली पाहिजे, कायद्याने सज्ञान असली पाहिजे. ओके. त्या व्यक्तीला त्या कराराच्या परिणामांची पूर्ण कल्पना असली पाहिजे. त्याचप्रमाणे ती इन्सॉल्वंट नसावी, दिवाळखोर असू नये. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणता आहे आपला तर मुक्त संमती. मुक्त संमतीमध्ये आपल्याला काय दिलं आहे अभ्यासायला तर पहिला आपण मुक्त संमती म्हणजे काय ते अभ्यासूया. ओके. कोणत्याही प्रकारच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दबाव, दडपण किंवा सक्तीशिवाय दिलेली संमती म्हणजे मुक्त संमती होय. बघा, मुक्त संमती म्हणजे बघा आपल्याला जर एखादा स्वतःला डिसिजन घ्यायला सांगितला आणि तो डिसिजन आपण घ्यायच्या आधीच दुसऱ्या व्यक्तीने जर आपला डिसिजन सांगितला तर तो मुक्त झाला का तर नाही. बघा, एखादी व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीच्या दडपणात असेल तर ती व्यक्ती काय करते तर ती दुसरी व्यक्ती जी आपल्यावर दडपण लादते, दबाव लादते, त्या व्यक्तीचंच ऐकून जी व्यक्ती दबावात आहे ती पुढच्या व्यक्तीला रिस्पॉन्स देत असते. बघा, भरपूर वेळा आपल्या रिअल लाईफमध्ये देखील आपणाला हे पाहायला मिळत असतं. कोणत्याही प्रकारच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ती जी व्यक्ती दबावात आहे ती कितीही आपल्याला नाही म्हणली की मी दबावात नाही आहे कोणाच्याही, तरी ती व्यक्ती कोणाच्या तरी दडपणाखाली असते, दबावाखाली असते. ओके. तिच्यावर कोणाची तरी सक्ती असते, कंपल्शन असतं. मग असा काही एखादा डिसिजन विचारला एखाद्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीने जर प्रत्यक्षपणे रिप्लाय दिला तर त्याला आपण मुक्त संमती म्हणू शकतो. आणि जर ती व्यक्ती दबावात असेल, दडपणाखाली असेल तर त्याला आपण मुक्त संमतीने आन्सर दिले किंवा रिप्लाय दिला असं म्हणू शकत नाही. भारतीय करार कायद्यानुसार विमा करारास दोन्ही पक्षांची मुक्त संमती असली पाहिजे. बघा, करार कायदा कसा असतो किंवा विमा करार कसा आहे तर भारतीय करार कायद्यानुसार आहे विमा करार. मग ह्या विमा करारास दोन्ही पक्षांची मुक्त संमती असली पाहिजे. मुक्त संमती असली पाहिजे म्हणजे काय तर विमेदाराने स्वेच्छेने विमा प्रस्ताव सादर केलेला असावा.
विमेदाराने काय तर स्वतःहून स्वेच्छेने स्वतःच्या इच्छेने बघा स्वतःच्या इच्छेने त्याच्यावर कोणाचंही दडपण नाही आहे, दबाव नाही आहे, ओके, कंपल्शन नाही आहे, सक्ती नाही आहे. त्या सक्तीशिवाय कंपल्शनशिवाय स्वेच्छेने विमा प्रस्ताव सादर केलेला असावा. तसेच त्या प्रस्तावास विमा कंपनीने मुक्त संमती दिलेली असावी. तर मुक्त संमती दिलेली असावी बघा. विमा कंपनी ही देखील कोणाच्याही दबावाखाली किंवा दडपणाखाली येऊन ती संमती देत नाही. ती स्वतःच्या इच्छेने स्वेच्छेने ही मुक्त संमती देत असते. थोडक्यात काय तर करारात ते दोन पक्ष असतात, त्या पक्षांवर कोणत्याही प्रकारचा दबाव असू नये बघा, त्याचप्रमाणे दडपण असू नये, ओके, सक्ती असू नये, कंपल्शन असू नये. मग जर ह्या व्यक्तींवर दबाव असेल किंवा दडपण असेल तर करारासाठी दडपणाने किंवा सक्तीने संमती दिल्याचे स्पष्ट झाल्यास करार कसा ठरतो? जो कायदेशीर असतो तो या दडपणाने दबावाने सक्तीने कसा होतो करार तर बेकायदेशीर ठरतो. बघा कसा ठरतो करार तर बेकायदेशीर ठरतो. कशामुळे तर ह्या दबावामुळे दडपणामुळे आणि सक्तीमुळे. त्याचप्रमाणे नेक्स्ट पॉईंट कोणता सांगितला आपणाला तर नेक्स्ट पॉईंट आहे कायदेशीर उद्देश. कायदेशीर उद्देशमध्ये काय सांगितले आपल्याला? विमा करार करताना करारातील संबंधित पक्षांचा उद्देश हा कायदेशीर असावा. एकमेकांना फसविण्याचा उद्देशाने केलेला करार हा बेकायदेशीर ठरतो. बघा विमा करार करताना करारातील संबंधित पक्षांचा उद्देश हा कायदेशीर असावा, बेकायदेशीर नसावा. थोडक्यात इथं काय सांगायचं त्यांना तर करार करताना करारातील पक्ष जे असतात दोन, कोणते बाळांनो तर विमा कंपनी आणि विमेदार हे दोन पक्ष असतात. त्यांचा कसला उद्देश असावा तर त्यांचा करार करताना कायदेशीर उद्देश असावा. एकमेकांना फसविण्याच्या उद्देशाने केलेला करार हा बेकायदेशीर ठरतो. मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन व्यक्तींमध्ये करार करत असताना त्या दोन व्यक्तींचा एकमेकांवर काय पाहिजे बाळांनो तर एकमेकांवर पूर्ण विश्वास असला पाहिजे. त्यातली एखादी व्यक्ती जर फसवणारी असेल, फ्रॉड करणारी असेल, अफरातफर करणारी असेल तर करार कसा ठरतो बाळांनो तर हा झालेला करार बेकायदेशीर ठरण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी एक करार कसा असावा? लेखी असावा आणि कायदेशीर असावा. प्रामुख्याने यामध्ये ही जबाबदारी विमेदारावर येते. बघा विमा कंपनी घेते का ही जबाबदारी तर नाही, मग विमेदारच राहिला ह्याच्यामध्ये. मग ही जबाबदारी तर कोणती जबाबदारी तर ह्या दोन व्यक्तींमध्ये जी दुसरी व्यक्ती आहे, पहिली विमा कंपनी आणि दुसरा विमेदार, मग कोणीही असो, ती कशी असली पाहिजे तर ती फ्रॉड करणारी नसावी, अफरातफर करणारी नसावी, ओके, एकमेकांना फसवणारी नसावी. मग ही जबाबदारी कोणावर येते तर त्या व्यक्तीवरच, जी व्यक्ती विमेदार असेल त्या व्यक्तीवरच ही जबाबदारी लादली जाते. विमेदार आणि विमा कंपनीस बसविण्याच्या उद्देशाने करार केल्यास तो रद्द ठरतो. बघा विमेदार आणि विमा कंपनीमध्ये कंपनीज बसविण्याच्या उद्देशाने करार केल्यास, बसविण्याच्या उद्देशाने म्हणजे काय तर त्या विमा कंपनीला लॉसमध्ये घालवण्याच्या उद्देशाने जर करार केला तर तो करार कसा ठरतो? बेकायदेशीर तर ठरतोच, परंतु तो करार रद्द झाला असं जाहीर केलं जातं, असं ठरतं. ओके, उदाहरणार्थ काय तर जर एखाद्या व्यक्तीने कॅन्सर झाल्याचे लक्षात आल्यानंतर वारसांना पैसे मिळावेत म्हणून मोठ्या रकमेचा विमा घेतला असेल तर असा करार कसा ठरू शकतो बाळांनो तर असा करार बेकायदेशीर असून तो रद्द ठरतो. ओके, बघा काय सांगितलं फॉर एक्झाम्पल तर एखाद्या व्यक्तीने बघा त्या व्यक्तीला कॅन्सर झाला आहे असं सांगितलं आणि त्या व्यक्तीला जर खूप पैशाची गरज आहे असं त्या विमा कंपनीला सांगितलं आणि तो कॅन्सर थोड्याच प्रमाणात असेल तर
त्या कॅन्सरवर उपाय करण्यासाठी थोड्याच पैशांची गरज असणार. ओके, मग तर थोड्याच पैशांची गरज असूनही त्या व्यक्तीने जर त्याच्या वारसास अनेक किंवा अधिक पैसे मिळावेत यासाठी जर विमा कंपनीकडे अधिक रक्कमेची मागणी केली तर हा करार कसा ठरू शकतो? बेकायदेशीर तर ठरतो आणि तो करार रद्द देखील होतो. ओके, त्यानंतर लास्टचा पॉईंट कोणता आहे आपला? तर कायद्याची मान्यता. मग कायद्याची मान्यता ह्यामध्ये ते काय सांगितले आपणाला? तर कायदेशीर मान्यता म्हणजे करार करताना संबंधित कायद्यातील सर्व औपचारिक बाबी पूर्ण करणे होय. बघा, कायदेशीर मान्यता म्हणजे काय? तर करार करताना संबंधित कायद्यातील सर्व औपचारिक बाबी पूर्ण करणे होय. म्हणजेच आयुर्विमा करार करताना प्रस्ताव अर्ज करणे, विमा हप्ता भरणे, वयाचा दाखला देणे, वैद्यकीय तपासणी करणे, परस्पर विश्वास तत्वाचे पालन करणे इत्यादी औपचारिक बाबी पूर्ण करणे आवश्यक असते. बघा, कायद्याची मान्यता मिळवण्यासाठी ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. कोणकोणत्या गोष्टी? तर ज्या औपचारिक असतात, अनौपचारिक नाही. औपचारिक ज्या बाबी असतात म्हणजेच विमा करार करताना ज्या औपचारिक बाबींची पूर्तता करणे आवश्यक असते त्या कोणत्या? तर प्रस्ताव अर्ज करणे असेल, विम्याचा हप्ता भरणे असेल, ओके, वयाचा दाखला देण्याची असेल, त्याचप्रमाणे वैद्यकीय तपासणी करणे असेल आणि ह्या विमा करारामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे परस्पर विश्वास तत्वाचे पालन करणे. विमा करार करताना देखील ह्याचा संबंध येत असतो. कशाचा? तर परस्पर विश्वासाचा. परस्पर विश्वासच नसेल तर विमा करार कसा ठरतो? तर बेकायदेशीर ठरतो आणि रद्द देखील होऊ शकतो. त्यासाठी काय करावं? तर विमा करार लेखी असावा. ओके, त्यानंतर काय पाहिलं आपण ह्याच्यामध्ये? तर कायदेशीर मान्यता, कायद्याची मान्यता मिळवण्यासाठी ह्या सर्व औपचारिक बाबी पूर्ण करणे म्हणजेच काय? तर कायद्याची मान्यता होय. कायद्यातील सर्व औपचारिक बाबी पूर्ण करणे होय. मग ह्या बाबी पूर्ण करण्यासाठी काय करावं लागतं? तर आपल्याला कायद्याची मान्यता मिळवण्यासाठी ह्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक ठरत असतं. ओके, आजच्या लेक्चरमध्ये काय काय अभ्यासला आपण एकदा पुन्हा रिवाईज करूया. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण विमा कराराचे स्वरूप अभ्यासले. ओके, मग किती पॉईंट अभ्यासले आपण ह्याच्यामध्ये? तर ह्याच्यामध्ये आपण 7 पॉईंट अभ्यासले टोटल. मग फर्स्ट पॉईंट कोणता होता? तर फर्स्ट पॉईंट होता 2 पक्ष, एक विमा कंपनी आणि दुसरी विमेदार. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणता होता आपला? तर नेक्स्ट पॉईंट होता लेखी करार. लेखी करार, बघा, करार कसा असावा? तर तो लेखी असावा, कायदेशीर असावा. हे अभ्यासलं आपण ह्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर थर्ड पॉईंट कोणता होता? तर प्रतिफल आणि विमा हप्ता, त्याचप्रमाणे करार मूल्य. आणि फोर्थ पॉईंट कोणता होता? तर करार पात्रता. 5 पॉईंट कोणता होता? तर मुक्त संमती. 6 पॉईंट कोणता होता? कायदेशीर उद्देश. आणि 7 पॉईंट होता कायद्याची मान्यता. नेक्स्ट लेक्चरला आपण विम्याची तत्त्वे, विम्याची जी प्राथमिक तत्त्वे आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. ओके, थँक्यू.